नमस्कार. आपला 7वा अध्याय सुरू केला आहे. आपण सगळ्यांना आठवत असेल 6व्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी जो संबंध ध्यानयोगाचा 6वा अध्याय आपला घेतला, त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं की शास्त्र जाणणारे तपस्वी या सगळ्यांपेक्षा योगी श्रेष्ठ आहे. आणि सगळ्या प्रकारच्या या योग्यांपेक्षा भगवंत असं म्हणतो शेवटच्या श्लोकात, माझं मत असं आहे की श्रद्धावान योगी सर्वात श्रेष्ठ आहे. त्यामुळे श्रद्धेला पर्याय नाही, उपासनेला पर्याय नाही, साधनेला पर्याय नाही, असा जाता जाता अखेरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाला जाणीव करून दिली. आणि 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवानुवाचांनी सुरुवात झाली. त्याच्यामध्ये भगवंत असं सुरुवातीला अर्जुनाला म्हणाला की अर्जुना, तू फक्त माझ्या अनुसंधानात राहा, माझ्याशी जोडून राहा, योगयुक्त हो असं कर, अनन्य भावाने माझ्याशी जोडलेला राहा. आपण 2 श्लोकांचा अभ्यास केला आहे. आज आपण 3ऱ्या श्लोकाकडे जाणार आहोत. पहिल्या 2 श्लोकांमध्ये भगवंतांनी अर्जुनाला आणि तुम्हा आम्हाला की अन्य काही नको, आपोआप बाकी सगळ्या गोष्टी होतात. एक तो मला जाणलंस की अन्य काही जाणण्यासारखं शिल्लकच राहणार नाही असं भगवंतांनी सांगितलं. माझ्याशी अनन्य राहा आणि माझ्याशी अनन्य राहून जे तू करणार आहेस ते यशाकडे नेणारच होईल याचा अर्थ. आणि ते तू कर, तू योगी हो असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. श्रद्धावान योगी हो असं भगवंताचं सांगणं आहे. आणि आता त्या श्रद्धावान योगी होण्याच्यामध्ये आणखीन सोपं काय, तर तू अनन्य भाव माझ्याशी ठेव, इतका माझ्या अनुसंधानात राहा की एक मला जाणलंस की अन्य काही जाणण्याची आवश्यकताच भासणार नाही, जरुरीच नाही आहे. अशा प्रकारचा 2 श्लोकांमध्ये विचार सांगितला. आणि आज जो आपण आता 3रा श्लोक पाहणार आहोत, त्या 3ऱ्या श्लोकामध्ये भगवंतांनी हे किती महत्त्वाचं आहे मला जाणणं आणि भल्याभल्यानं ते जमत नाही त्याचा एक हिशोब आपल्यासमोर मांडला. हजारो लोकांमधल्या एखाद्याला सुद्धा मला जाणता येत नाही. तत्वतः भगवंत म्हणजे काय, ही जी काही जाणण्याची गोष्ट आहे ती हजारो लोकांमध्ये एखाद्याला प्राप्त होते असं भगवंतांनी तुमच्या आमच्यासाठी सांगितलं आहे. आपण म्हणतो की आम्ही साधना करतो, आम्ही उपासना करतो, आम्ही ग्रंथांचा अभ्यास करतो, पण भगवंत आपल्याला दाखवून देणार आहे की आपण करतोय ते नेमकं काय आहे. आपलं सगळं झाल्यावर उरलेल्या वेळेमध्ये आपण काहीतरी करतो, काही करत नाही अशातला भाग नाही. आणि जे काही करतो ते आपण खूप काही करतो आहे असं आपल्याला वाटतं. आज आपल्याला भगवंत त्याच्या शब्दामध्ये जाणीव करून देणार आहे की तत्वतः तुम्ही मला जाणत नाही आहात. हजारोंमध्ये एखादाच, संस्कृत सुभाषिताची आठवण होते, शतेषु शायतेषु राहा सहस्रेषु च पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवती मानवा. 4 महत्त्वाचे गुण असणाऱ्या व्यक्तींबद्दल सुभाषितकार म्हणतात की शूर म्हणतो कोणाला 100मध्ये एखादाच असतो, नाही तर सगळे आपल्या घराच्या उंबरठ्याच्या आत शूर असतात, बाहेर नाही. किंवा सहस्रेषुच्या पंडिता, विद्वान कोण असतो, 1000त एखादाच विद्वान असतो. वक्ता दशसहस्रेषु, 10,000मध्ये एखादाच वक्ता असतो. आणि दाता भवती मानवा, खरा दाता नसतोच. आपण जे दानशूर म्हणून घेतो, आपल्याला नको असणारी वस्तू देतो आणि त्याला दान झाली असं म्हणतो, किंवा आपल्याजवळ जे जास्त आहे ते देतो आणि ते दान झालं देतो आहे असं म्हणतो. प्रत्यक्षात दानाची व्याख्या आपण अनेकदा पाहिलेली आहे की आपल्याला हवं आहे, निकड आहे, तरी देखील आपल्यापेक्षा जास्त निकड दुसऱ्याची आहे हे समजून द्यायचं, त्याला दान म्हणायचं. त्यामुळे दान तर नाहीच, दाता नाहीच असं सुभाषितकार म्हणतो. आज भगवंतांनी याच्याही पुढे आपल्याला नेलं की हजारो माणसांमध्ये एखाद्याच व्यक्ती तत्वतः मला जाणते. 3रा श्लोक आहे, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. त्यामुळे सहस्रेषु मनुष्याणाम, हजारो माणसांमध्ये कश्चित यतति सिद्धये, यतति म्हणजे प्रयत्न करतो, कोणीतरी एखादा प्रयत्न करतो. 1000 माणसांमध्ये एखादा कोणीतरी प्रयत्न करतो. यतता सिद्धानामपि, बरं असा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा एखादाच प्रयत्न करतो. म्हणजे आपण विचार करू शकतो की हजारो म्हटलं आहे, त्यामुळे 99,999 माणसांमध्ये एखादा, असे जे काही यतती प्रयत्न करणारे हजारो असतील त्याच्यामध्ये कोणीतरी एखादा यतता सिद्धानामपि क्वचित माम तत्वतः वेत्ती. अशा प्रयत्न करणाऱ्या हजारोंच्यामध्ये एखादा मला तत्वतः जाणतो. हिशोब अगदी समोर दिलेला आहे. त्यामुळे आपण
हजारोंमध्ये एक, प्रयत्न करणाऱ्या हजारोंमध्ये एक अशामध्ये आहोत की आता काय म्हणजे कोटी कोटी लोकांमध्ये कोणीतरी एखादाच त्याला जाणतो असं म्हटलं आहे. त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा त्या प्राप्तीचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी एखादाच कोणीतरी भगवंताला तत्वतः जाणतोय. म्हणजे नेमकं काय? मग भगवंताला तत्वतः जाणायचं म्हणजे काय करायचं भगवंत म्हणतोय, याचा विचार आपल्याला आजच्या या श्लोकामध्ये करायला हवा. साधारणपणे आपलं काय असतं, आपल्या ज्या सुखाच्या कल्पना तसं म्हटलं तर बऱ्यापैकी निश्चित केलेल्या आपण असतात की ह्या गोष्टी आपल्याजवळ असतील तर आपण सुखी आहोत. परंतु पूर्ण सुखासाठी म्हणून आज समजा आपण एखादी समोर यादी ठेवली की या गोष्टी झाल्या की मग मी सुखी झाले, तर उद्या त्या यादीमध्ये वाढ होईल. आणखीन वर्षभरामध्ये फारच मोठी यादी वाढेल. म्हणजे सुखाच्या ज्या आपल्या कल्पना वस्तूंवर, व्यक्तींवर, वातावरणावर अवलंबून आहेत त्या अशा वाढत्या स्वरूपाच्या आहेत. बरं, आज जी सुखाची कल्पना आहे ती जुनी होऊन जाते, माझ्या सुखाची कल्पना आणखीन पुढली येते. त्यामुळे आपल्या दृष्टीनं आपण जे काही म्हणतो आहे त्या काही गोष्टी होत नाहीत. त्यामुळे आपली खरं म्हणजे भगवंतानी माणसाचा जन्म जो दिलेला आहे ना, तो भगवंताला शोधण्यासाठी, भगवंताला जाणण्यासाठी दिला आहे. पण आपण मात्र भोगी असल्यासारखं ते करतो आहे. मिळाला जन्म तर भोगून घेऊया, अशा पद्धतीनं आपण आपलं जीवन वाया घालवतो आहे. तर याची जाणीव आपल्याला या श्लोकातून भगवंताला किंवा भगवंताला म्हणण्यापेक्षा भगवंतानी तर अर्जुनासारखा श्रोता समोर असल्यामुळे पटकन एका वाक्यात सांगून टाकलं की हजारोंमध्ये एखादाच मला जाणतो. आता आपल्याला शोध घ्यायचा आहे की हजारो म्हणजे आता त्याच्यात आपण नेमके कुठे बसतो किंवा आपण कितव्या खालच्या पायरीवर आहोत, आपल्याला किती अजून चढायचं आहे. याच्यासाठी निरनिराळे जे काही चिंतक आहेत ज्यांनी या श्लोकाचं चिंतन आपल्यासमोर ठेवलं आहे, ते चिंतक काय म्हणतात हे आपल्याला समजून घ्यायला हवं. तर ते आपल्याला सुरुवातीला सांगतात की नरदेह जो मिळालेला आहे तो भगवत प्राप्तीसाठी मिळालेला आहे, भगवंत जाणून घेण्यासाठी मिळालेला आहे. त्या जाणून घेण्याच्या निरनिराळ्या ज्या काही पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धतींचा, कुठल्याही पद्धतीचा वापर करून आपण त्या भगवंताला जाणू शकतो. परंतु ते न करता आपण जर भोगात गुंतलो, सुखाच्या कल्पनेवर आधारित भोग घेत राहिलो तर ती फार मोठी आपली चूक होते. आणि बहुतांशी भगवंत जे आपल्या हजारोमध्ये एखादाच मला तत्वतः जाणतो असं जे म्हणतो आहे त्याचं कारण हे की आपण भोगामध्ये लिप्त राहतो, आपण भोगासाठी तळमळतो. त्याच्यात सुख आहे आपल्याला असं वाटतं आणि ते सुख मिळवण्याच्या आटोकाट प्रयत्नांमध्ये आपली वेळ आणि शक्ती वाया घालवतो. त्यामुळे मग आपण या हजारोंमध्ये भगवंताला जाणण्यासाठी, तत्वतः जाणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये आपण बसत नाही आहोत. असं आहे की एखादी इच्छा आपली पूर्ण झाली आहे की मग आणखीन वाढत जातात. त्याला आपण झालं आहे आपलं सगळं, तो हव्यास असतो. आपण दुसऱ्या अध्यायापासून ह्या गोष्टीचा विचार करतो आहे. पुन्हा पुन्हा आपल्याला भगवंत जणू काही आठवण करून देतो आहे की हा जो काही ध्यास आहे, हा जो काही हव्यास आहे, हे जे काही सुखासाठी करण्याच्या सगळ्या गोष्टी आहेत या संपतच नाहीत. केव्हा संपणार ह्या? असं कधीतरी एखाद्याच्या मनात येतं. असं जेव्हा कुणाच्या तरी कधीतरी मनात येईल त्यावेळेला या विषयांपासून आपली गाडी जरा दूर जाईल आणि मग विषयांमध्ये न रमता अजून काहीतरी वेगळं आहे आणि ते मला विचार केला पाहिजे असं कोणीतरी एखादा म्हणतो. बहुतांशी आम्ही खाओ पिओ मजा करो याच पद्धतीनं आपलं जीवन व्यतीत करत असतो. मी म्हणजे हा देहच आहे अशी आपली पक्की खात्री असते आणि ह्या पक्क्या विचारामुळे आपण या देहाच्या, या इंद्रियांच्या निरनिराळ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यामध्येच गुंतलेलो असतो. हा सर्वसाधारणपणानं आम्हा सगळ्यांचा खरा म्हणजे मुद्दा आहे. आणि कधीतरी आपल्याला असं वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि ते आपल्याला करायला हवं आहे. आपल्या जगण्याचा जो हेतू आहे तो काही वेगळा आहे असं जाणीव झाली की मग आपण कदाचित, पण नाही त्या मार्गाला गेलो तरी पुन्हा आपल्या विषयांकडे, पुन्हा आपल्या इंद्रिय सुखांकडे आपण जातो. आणि मनुष्य जन्म खरं म्हणजे हा पुरुषार्थ दाखवण्याचा जन्म आहे, भगवंत प्राप्तीचा घेण्याचा जन्म आहे असं विसरतो आणि या भोगामध्ये रमतो. होतं असं काही लोकांमध्ये मात्र काहीतरी पूर्वपुण्याई असते आणि त्या पूर्वपुण्याईमुळे काहीतरी एक ध्यास वेगळा लागतो. नरदेहाचं महत्त्व त्याला कळतं आणि त्या नरदेहाच्या महत्त्व कळल्यामुळे तो काही वेगळे प्रयत्न करतो. आणि ते जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नांचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की अरे माझ्या या नरदेहाकडून काहीतरी वेगळं अपेक्षित आहे. मग काय बरं वेगळं अपेक्षित आहे? मग तो विषयांमध्ये रमत नाही, तो विषयांपासून ज्याला
दूर जातो. कोणीही विश्वनिर्मिती केली, त्याचा शोध त्याला घ्यायचा असतो, त्याच्याबद्दल विश्वनिर्मात्याबद्दल त्याच्या मनामध्ये आदर असतो, त्याच्या मनात प्रेम असतं, त्याला शोधून काढावं असं त्याला वाटतं, त्याचं स्वरूप जाणून घ्यावं असं त्याला वाटतं. त्याची एक जिज्ञासा त्याच्या मनामध्ये निर्माण होते, ज्याला 6व्या श्लोकामध्ये योगारूढ असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. असा जो योगी आहे तसा तू अर्जुना हो, असं भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये सांगितलं होतं. आणि याचा उपयोग काय होईल? एकदा का तू ह्याची जिज्ञासा दाखवलीस की भगवंत म्हणजे नेमका कोण आहे, कुणी ही सगळी विश्वाची निर्मिती केली, अशा सगळ्या जिज्ञासेने तू माझा शोध घ्यायला लागलास ना, तर मग शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रद्धेला महत्त्व दिलंच आहे. आता असे जे श्रद्धावान म्हणजे भगवंतावर भक्ती असणारे असतात ना, ते भक्तीनं देवाला आपलासा करतात. सगळ्या संतांची चरित्र पाहिली तर आपल्याला ही गोष्ट पटकन लक्षात येईल की भगवंताशी इतकं नातं लावलेलं आहे की त्या नात्यामुळे भगवंतावरचं जे प्रेम आहे ते इतके जोडले गेलेले आहे की त्या जणू काही देवासाठी भगवंतासाठी ते व्याकुळ होतात. आणि अशा भक्तासाठी देवही वेडा होतो. म्हणजे भक्त वेडा झाला तर त्यात काही विशेष नाही, पण भगवंतसुद्धा वेडा होतो. भक्तांच्या तालावर भगवंत नाचतो, जसं हवाय भक्ताला तसं तसं भगवंत करतो, असे जणू काही त्याचे सगळे लाड पुरवितो असं म्हणायला हरकत नाही. हा झाला आहे भक्तीचा श्रद्धेचा महिमा. पण आपण ज्या असं आता म्हटलं की नरदेह जर मिळालेला आहे तर पुरुषार्थ आपला काय आहे, तर ही सगळी जिज्ञासा आपल्या मनामध्ये आली की कोणी बरं हे सगळं निर्माण केलं, कोणी बरं मला निर्माण केलं, हेतू काय असेल, मी नेमकं काय केलं पाहिजे, कशा प्रकारचा पुरुषार्थ दाखवून आपण या जगन्नियंता जो आहे त्याला शोधून काढलं पाहिजे असा विचार केला. तर त्या अभ्यासाने किंवा त्या ईश्वराच्या शोध मोहिमेमध्ये आपल्याला एक छान आनंद प्राप्त होतो, त्याचं एक समाधान, त्याच्या एक मनाला शांती. ते जे काही प्रयत्न करतो आपण ते प्रयत्नांनी आपल्या मनाला या बाकी सगळ्या विषयांपासून दूर गेल्यामुळे मनाची एकाग्रता वाढणं हे सगळं आपोआप होतं. विषय वासना सगळ्या दूर होऊन जातात, जराही मन विचलित आपलं होत नाही आणि भगवंताच्या चिंतनाकडे ते लागतं. ही जी आहे ना ही सिद्धीच आहे, एक प्रकारची प्राप्त आहे. अशा प्रकारचं करावंसं वाटणं, अशा प्रकारचं करावंसं वाटलं की काम सुरू झालं, सिद्धी प्राप्त झाली असं म्हणायला हरकत नाही. आता हे जर खरं असलं तरी देखील भगवंत तो काही प्रयत्न सुरू झाले ना. पहिली स्टेप झाली, हजारोंमध्ये एखादाच प्रयत्न करतो, पण पुढे ते म्हटलं की प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा तत्वतः माझं स्वरूप जाणणारा ज्ञानी भक्त अगदीच क्वचित असतो. त्यामुळे आपण समजा या प्रयत्नाला लागलो तरी पहिली एक फळी ओलांडली असं म्हणायला हरकत नाही. पण प्रयत्न करणाऱ्यांमध्ये, अशा हजारो प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखादाच तत्वता जाणतो असं आपल्याला म्हणजे जसं असतं ना की सैन्यामध्ये जसं असतं की प्रवेश म्हणजे खरी कठोर परीक्षा असते, अतिशय कठीण परीक्षा असते, पण ती कठीण परीक्षा द्यायची, मग ती उत्तीर्ण व्हायची, मग काय फौजेमध्ये सामील व्हायचं, त्या जे काही निवडलेली मंडळी असतील त्यांना ते सगळं युद्धाचं अत्यंत कठीण असं प्रशिक्षण दिलं जातं, ते सगळं कठोरपणाने सगळं सहन करायचं, त्याच्यामध्ये तरबेज व्हायचं. आणि अगदी जेव्हा प्रत्यक्ष लढाई होते त्या लढाईमध्ये एखाद्यालाच विजयलक्ष्मीचा किंवा त्या काय विजयश्रीचा अधिकार प्राप्त होतो. अगदी तसं आहे की हे सगळं करायचं, पण एखाद्यालाच तत्वतः भगवंत जाणता येऊ शकतो. परमार्थाची तळमळ ज्याला लागलेली आहे, कदाचित अनेकांनाही तळमळ लागेल, अनेकांनाही जिज्ञासा प्राप्त होईल, परंतु त्याची सगळी वाटचाल करताना, प्रयत्न करताना एखादाच पहिलं तीराला जाणार आहे असं भगवंत आपल्याला सांगतो आहे. तसं पाहायला गेलं तर आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भारतभूमीमध्ये विचार केला ना तर 90% लोक पारमार्थिक आहेत, सगळे आस्तिक वृत्तीचे आहेत. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर काही, पण त्या 90%मध्ये खरे प्रयत्न करणारे आणि प्रयत्न करणाऱ्यांमध्ये तत्वतः भगवंताला जाणणारा असा कोण, तर असे फारच मानवा नाहीतच असं म्हणायची वेळ येते. खूप विविध प्रकारच्या साधना, विविध प्रकारचे मंत्र, तंत्र, उपासना, मठ, मंदिरं, आश्रम आपल्याकडे काही कमी नाही आहेत. त्याच्यामध्ये आणखीन सुद्धा काही कर्मकांडी, बैरागी, योगी, साधू अशी पण मंडळी बरीच असतात. यातल्या सगळ्यांचा विचार केला तर या श्लोकातला आपल्याला जे काही सम्यक स्वरूप, भगवंताचं जे स्वरूप, योग्य स्वरूप शोधायचं आहे, ती ओळख असणारी मंडळी फारच क्वचित दिसतात. ही भरपूर मोठी यादी आपल्याकडे उपलब्ध होईल,
कुठल्याही तीर्थक्षेत्राला जा की साधू बैराग्यांची काही कमी नाही आहे, ते सगळेजण आपापल्या परीनं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं साधना उपासना करतातच की हो. परंतु परमेश्वराचं सम्यक ज्ञान जे आहे, अगदी योग्य ज्ञान जे की आहे, त्याची जी खरी खरी ओळख आहे ती ओळख असणार आहे क्वचितच एखादा. आता आपल्याला असं गाळून नेमका भगवंताचं स्वरूप काय आहे ते भगवंत सांगणारच आहे, पण या श्लोकामध्ये निदान आपल्या लक्षात येईल की अरे आपण करतोय ते किती अपुरं आहे. आणि मग आपल्याला खऱ्याखुऱ्या भगवंत ज्याला म्हणतो आहे त्याला अर्जुना तू योगी हो, श्रद्धावान योगी हो, हे नेमकं काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता परमेश्वराचं हे जे सम्यक ज्ञान जर का खरोखर तर हजारो जन्म घ्यावे लागते, हजारात एखाद्यालाच मिळतं आणि ते घेता घेता म्हणजे आपल्यासारख्याला हजारो जन्म घ्यायला हवेत, तेव्हा कुठेतरी आपल्याला या क्षेत्रामध्ये पाऊल टाकल्याचा आनंद मिळेल. याचं एक गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्याला आपल्या बुद्धीला जे समतेचं ज्ञान हवं आहे. आपण यापूर्वी पाहिलं आहे की आपल्याला सर्वांकडे समानतेनं पाहता आलं पाहिजे. ब्राह्मणम कवी असतीने, गाय असू दे, घोडा असू दे, ब्राह्मण असू दे, सगळ्यांना एकाच नजरेनं पाहता आलं पाहिजे. हा जो साम्य भाव जो आहे तो आपल्याला प्रस्थापित करतानाच पहिली गोष्ट आपली अडते. आपला परका हा जो आपला भेद आहे तो आपला काही असं चटकन जात नाही. तर आता आपल्याला या अशा हजारोंमध्ये एखादं व्हायचं असेल तर काय काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी पण आपल्याला थोडीशी लक्षात घेतलं पाहिजे की नेमके आपण अपुरं कुठे पडतोय, तर इथे आपण आधी पडतो. आपल्या सगळ्यांचं असं आधी प्रपंच करावा नाही का, आणि त्यामुळे त्या प्रपंचामध्ये असणारे आपल्याला मग घ्यावे परमार्थ विवेक असल्यामुळे प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सुद्धा आपण मोडत नाही ना. आपण प्रपंचच करत राहतो आणि मग घ्यावे ते मग घ्यावे काही येत नाही. मग आता ही गोष्ट आपल्याला हजारो लोकांमध्ये एखाद्याला कळली आणि मग भगवंत तत्वतः आपल्याला समजला, याच्यासाठी किती किती जन्म घ्यावे लागतील हे आपल्या लक्षात येईल. पण जगातले जर का हे जमलं ना, अनेकांना जमलं ना, तर मात्र जगातले सगळे संघर्ष संपतील. एवढं जर सगळं कळलं, सम्यक ज्ञान जर झालं, भगवंताची ओळख जर अशा पद्धतीने पटली, समानतेचा धागा जर आपल्या मनामध्ये आहे तसा कृतीत पण उमटला, तर मग खरोखरच संघर्ष राहणारच नाहीत. आपण काय करतो की आपण म्हटलं तर आपण एकमेकांना छान धार्मिक पारमार्थिक समजतो, काही थोडीफार साधना करतो, पण आता त्या सगळ्या मागची आपली भूमिका काय असते, परमेश्वराला समजून घेण्याची भूमिका असते की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी या भगवंतानी दूर कराव्यात त्यासाठी आपण करतो. हा मूळ महत्त्वाचा विषय आहे. आपली जी काही साधना असते ती त्या परमेश्वराला जाणून घेण्यासाठी असते की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत त्या ह्या भगवंतानी दूर कराव्यात अशी प्रार्थना करण्यासाठी असते. म्हणजे मग आपल्या लक्षात तत्वतः आपण भगवंताला समजूनच घेत नाही. याचं कारण तेच आहे की आपली सगळी साधना, आपली सगळी जी काही पारमार्थिक गोष्ट आपण करतो म्हणतो ती सगळी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी दुःख असतील ती भगवंताने दूर करावीत. कारण तो जाणकार आहे, त्याला सगळं माहिती आहे. आपण पुढे पाहणार आहोत तो सर्वज्ञ पण आहे आणि सर्वशक्तिमान पण आहे. मग अशा सर्वशक्तिमान भगवंताला जर का आपण जाणलं तर आपलं काम होईल असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. तर मग असं जर आहे तर मग काय करता येईल, तर त्याच्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला हवं. काहीतरी आपल्याला करावंसं वाटतं, हे तर आहेच. काहीतरी करावंसं वाटणं आणि चांगलं करावंसं वाटणं असं काही नाही. जे काही वाटतंय ते आपल्याला काही गैर करावंसं वाटतच नाही, चांगलंच करावंसं आपल्याला वाटतं. पण चांगलं करावंसं वाटतं आणि ते जे काही आपण करतोय मग हळूहळू आपल्या असं लक्षात येतं की अरे हे जे आपण करतोय ना ह्याच्यात जरा बरं वाटतं बरं का, आनंद वाटतो, समाधान वाटतं, किंवा हे जर केलं गेलं नाही तर थोडी हुरहुर वाटते. असं सगळं आपलं होतं. आपण जे काही करतो त्याच्यात आपल्याला उत्साह वाटतो, आवड निर्माण होते, करावंसं वाटतं. ते केलं गेलं नाही तर त्यामधून आपल्याला जरा असं वाटतं की अरे माझं राहिलं, किंवा हे करण्यामुळे आपला कंटाळा जातो. अशा सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या परीने होतात. कधी कधी मनाला जरी थोडी निराशा वाटली तरी ती निराशाही दूर होते. आणि याच्यासाठी म्हणून आपण जे काही आत्ता करतो म्हणतोय ना ते सगळं या चौकटीत बसणारं करतो. आपल्याला शोध काय घ्यायचा आहे की तत्वतः आपण भगवंताला जाणतोय का. 3ऱ्या श्लोकामधला विषय एवढाच आहे
की भगवंताला तत्वतः आपण जाणतोय का. कारण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय की तू मला जाणून घे, म्हणजे उरलेलं काही जाणायलाच नको. मग आपली अर्जुनासारखी क्षमता येण्यासाठी आपण नेमके किती मागे आहोत. तर आपण पण हे सगळं करतो आहोत. जी काही थोडीफार आपल्याला शक्य आहे तेवढी सगळी साधना, उपासना, अभ्यास आपला चालू आहे. पण तो सगळा करत असताना त्याच्या मागे आपली भूमिका काय आहे. तर आपल्या लक्षातच आलेलं आहे की ह्याच्यामध्ये आपल्याला आनंद मिळतोय, समाधान मिळतोय, करतोय. पण मूळ त्याचं जे काही कारण आहे ते मात्र आपलं वेगळं आहे. भगवंताला जाणण्यासाठी आपण हे सगळं करत नाही आहोत. आपल्या प्रापंचिक सुखासाठी आपण हे सगळं करतो आहोत. आणि इथे मात्र भगवंत सांगतोय मनुष्याला सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करणारे जे कोणी आहे त्यांच्याबद्दल चाललेलं आहे. आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार, वैयक्तिक दुःख बाजूला होण्याचा विचार त्यांच्या मनातही नाही आहे. त्यांचा प्रयत्न भगवंताला जाणून घेण्याचा आहे. माऊली तर असं म्हणतात, म्हणजे आपण ना सगळ्या संतांचाही देतो. माऊली असं म्हणतात, तुकाराम असं म्हणतात, समर्थ असं म्हणतात, विवेकानंद असं म्हणतात, आपण सांगतो. पण भगवंताला जाणण्यासाठी यतती सिद्धये प्रयत्न करतो असा आपला हेतू तरी कुठे असतो. हेतू पण असतो, त्यासाठी आपण काही करत नाही. खरं तर विचार करायला लागलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला बाहेरून काहीच मिळवायचं नाही. जे काही करायचंय ते आत दिलेली शक्ती आहेच आपल्याजवळ. त्या आतल्याच शक्तीनं आपल्याला हे सगळं करायचं आहे. आणि त्यामुळे बाहेरून काही हवं असेल तर ते करणं कठीण आहे. सुविधा मिळवणं आवश्यक आहे. तसं इथे काहीच नाही आहे, आपल्याजवळ आहेच. सर्वभूतानां हृदयेशे तिष्ठती असं भगवंतांनी सांगितलंच आहे की सगळ्या प्राणीमात्रांच्या हृदयस्थ मी आहे. सर्वांच्या हृदयात जर तो आहे तर आपल्याला काही खरं श्रम करण्याचं कारणच नाही आहे. सहजच सगळं होणार आहे. पण तसं होत नाही आणि आपण त्याला हुडकायला जातो, शोधायला जातो. आणि प्रत्येकाच्या आत, प्रत्येकाच्या हृदयात भरलेला भगवंत असून सुद्धा आपण शोधतो इंद्रियांच्या मार्फत भलतीकडेच. या तीर्थस्थळाला जा, या तीर्थक्षेत्राला जा, या आश्रमात जा, या ग्रंथात जा, याचा अभ्यास कर, अशा अनेक गोष्टी आपण करायला धावतो. परंतु हृदयस्थ असताना भगवंत आपल्याला सापडतच नाही. नेहमीच त्या म्हातारीची गोष्ट सांगितली जाते. सुई बिचारीची हरवते आणि मग रस्त्यावरच्या दिव्याखाली शोधत असते. बिचारा तरुण मुलगा जातो तिथून, माझी काय शोधता. अरे माझी सुई हरवली, ती शोधते, मी करू का तुम्हाला मदत. आणि मग मदत करताना म्हणाला, आजी कुठे बसला होतात तुम्ही. मी घरात बसले होते म्हणाले. मग सुई कुठे हरवली. घरात हरवली. मग इथे काय करताय. जिथे हरवलाय तिथे शोधलं पाहिजे ना. तसं आपलं झालंय. मग हरवलाय तिथे जर अंधार असेल तर तिथे प्रकाश टाकला पाहिजे, म्हणजे मिळेल. पण हुडकायचं, शोधायचं, ते कुठे शोधायचं. आणि ते जिथे हुडकायचं आहे किंवा जिथे असण्याची शक्यता आहे तिथे आपल्या ज्ञानाचा प्रकाश गेला पाहिजे. मग हृदयस्थ सर्वांमध्ये भगवंत आहे असं जर भगवंत सांगतोय की हृदयेशे तिष्ठती, सर्व भूतांच्या हृदयामध्ये मी आहे, तर तिथे ज्ञानाचा प्रकाश टाकला तर भगवंत सापडेल. आम्ही बाहेर दुनियाभर फिरतोय, इंद्रियांच्या साहाय्यानं बाहेरच्या जगामध्ये भगवंत सापडतोय का असं आम्ही पाहतोय, तर कसं मिळेल. म्हणजे रोग एका ठिकाणी आणि औषध भलत्याच ठिकाणी असं होत आहे. जिथे आहे तिथे शोधलं पाहिजे आणि कुठे आहे ते सांगितलेलं आहे, मग त्या ठिकाणी नको का शोधायला. तर तसं होत नाही. दासगणू महाराज म्हणतात, अंतर्मुख वृत्ती करी जरी बघणे असेल हरी. किती सोप्या शब्दामध्ये सांगितलंय. तुम्हाला हरी बघायचं आहे, अंतर्मुख वृत्ती करी. सगळ्या इंद्रियांना आत घ्या. आतच आहे हरी, तिथेच आहे, बाहेर नका शोधायला जाऊ. आम्ही फार दुनियाभर सगळीकडे शोधत बसतो आणि आत असणारा हरी आम्हाला असतो की अरे मी आहे कुठे लपलेलो आहे आणि भलतीकडेच शोधतायत आपल्याला. दासगणू महाराजांनी अगदी एका छोट्या ओळीमध्ये आपल्याला ही जाणीव करून दिली. अर्थात त्यामुळे होतं काय, आपला जो सगळा परमार्थ असतो ना, हा असा सोयीसवडीचा आणि असा आपल्याला जमेल तसा असतो. भगवंताच्या ज्ञानप्राप्तीसाठी, त्या भगवंताला जाणून घेण्यासाठी जे खरं करायला हवं ते काही आपण करत नाही. त्यामुळे आपण हजारो में एक पण नाही आहोत. त्यामुळे आपलं चाललंय भलतंच आणि भगवंत म्हणतोय ते भलतंच असं होत आहे. बरं, हजार नाही हजारो असं आहे. म्हणून मग अशी म्हटलं तसं की हजारो म्हटलं की 99,999 एवढ्यामध्ये एखादा प्रयत्न करणारा, असे 99,999 प्रयत्न करणारे, त्यामध्ये एखादाच मला जाणतो. काय हिशोब आहे आपल्या लक्षात येईल.
आणि मग असा जो जाणतो परमेश्वराला त्याचा मात्र खऱ्या अर्थाने सुख आनंद समाधान असं सगळं त्याला मिळतं. त्याला की तुमच्या आमच्या सगळ्या प्रापंचिक चिंता वगैरे काही नसतात. किंवा आपण असं म्हणूया की ज्याला हे सगळं जाणायचं आहे ना त्याला या प्रापंचिक चिंतांमध्ये राहता कामा नये. असं ज्याला जमतं की या सगळ्या प्रापंचिक चिंता बिंता बाजूला ठेवेल, हे हवं आहे ते हवं आहे असं हवं आहे तसं हवं आहे, हे सगळं जेव्हा जाईल तेव्हा मग आपल्याला भगवंताचं शोध घेण्याची जी काही जिज्ञासा आहे ती निर्माण होईल. याला खरं म्हणजे परमार्थ म्हणायचं. आपल्याकडे पूजा वगैरे होतात. मग पूजा झाल्यावरती गुरुजी आपल्याला हातामध्ये काय हे देतात आणि मग म्हणतात एखादं नाणं आणि वरती तुळशीचं पान आणि अस्माकं सहकुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य वृद्ध सगळं काय ते एका त्या नाण्यामध्ये आणि वरती असणाऱ्या तुळशीपत्रामध्ये आणि मग अर्घ्य सोडायला सांगतात. आता हे वाचलं ना की मग आपल्याला जेव्हा आपण एक कृती करतो तेव्हा हसू येतं की अरे किती म्हणजे भगवंत सुद्धा किती आहे ना सहज एका नाण्यामध्ये आपल्याला प्रसन्नतेने व्हावं अशी आपण प्रार्थना करतो एवढ्याशा नाण्याच्या बदल्यात. तर हा असा आपला परमार्थ इतपतच असतो. याच्यापेक्षा काही फार मोठा परमार्थ आपण करत नाही. म्हणून भगवंत सांगतोय ते बरोबर आहे. आपल्याला जरी असं वाटलं की अरे बापरे एवढ्यामध्ये पण आपण नाही का, तर त्याचं कारण हेच आहे. माऊली आपल्याला सांगतात आपण कसं माहितीये का, भजन नालिया सवे ते सिद्धी जरी न पावे. म्हणजे भजन पूजन केलं आणि देव पावला नाही समजा. माऊली सांगतात माऊली म्हणतात आपण सगळेजण कसे आहोत तर आपण भजन पूजन करतो. भजन पूजन काय जे काही आपली साधना आपल्या परीनं जे काही आपण करतो ते करून सुद्धा जर आपल्याला देव पावला नाही तर आपण काय करतो, अवघे टवाळ. तर त्या देवाला पण टवाळ म्हणून कसपटासमान मानायला मागे पुढे पाहत नाही. आपण फार लबाडव. आपण जे करतोय त्या नाण्याच्या आणि तुळशीपत्राच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं हवं आहे आणि ते झालं नाही की तोच काय तो जबाबदार या सगळ्या गोष्टीला असं आपला. खरं तर असं आहे की देव कसा आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं त्याचं वर्णन आहे. पण आपण त्या देवाला ना असा छोटा केलाय. नोकरी लावून देणारा देव, लग्न जमवून देणारा देव अशा पद्धतीने, किंवा पाऊस वेळेवर पाडणारा देव, आपल्याला ज्या ज्या काही हव्या आहेत गोष्टी त्या सगळ्या करणारा असा जो मी देवाची किंमत आपण अशी कमी कमी करत आणली. आपल्याला मूळ स्वरूप देवाचं शोधायचं आहे. तो हजारोतल्या एखाद्यालाच मिळतं असं भगवंत सांगतोय. याचं कारण आपण देवाला अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या कामाला लावलंय ना, आणि म्हणून मग त्या देवाला जाणणारा हा असा एखादाच आहे. तो जो एवढा सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, तर त्याला बिचारायला या छोट्या मोठ्या कामांमध्ये गुंतवून कसं चालेल. पण आम्ही मंडळी त्याला एवढ्याचसाठी वापरतो असं होईल. म्हणून कष्टी देता ती सिद्ध आहे. एखादाच त्याच्या सिद्धीसाठी त्याला जाणण्यासाठी एक प्रयत्न करणारा असतो. आता प्रयत्न करणार चांगलंच. समर्थांचा तर यत्न हा शब्द अतिशय आवडत आहे. त्यामुळे यत्नाचा लोक भाग्याचा असं समर्थ म्हणतात की जो प्रयत्न करतो ना तो भाग्याचा असतो. आणि समर्थच ते, त्यामुळे ते अगदी लगेच दुसरं सांगतात यत्ने विण दरिद्रता. जो प्रयत्न करत नाही ना तो दरिद्री, जो प्रयत्न करतो ना तो भाग्यवान असं समर्थांनी आपल्याला सांगून टाकलं. त्यामुळे त्यातल्या त्यात आपण असं म्हणूया की निदान जो प्रयत्न करणाऱ्यांमध्ये तरी आपला नंबर लागावा की भगवंताचं स्वरूप काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न करणारा हजारोंमध्ये एखादाच आहे, पण तो तरी एखादा आपण असावा. आता आपले प्रयत्न भगवंताला जाणण्या इतके आहेत का ते आपल्याला तपासायला हवेत. मी आता म्हटलं तसं की इतक्या व्यवहारिक पातळीवर आपण त्या भगवंताला वापरतो की आपल्याला ती काही शक्यता नाही आहे की आपण हजारो प्रयत्न करणाऱ्यामध्ये पण आहोत. तर सहज झालं तर ठीकच आहे. अशा प्रवृत्तीतून आपण करत असतो. आपले सगळे प्रयत्न तेवढेच असतात की करायचं, झालं तर झालं, नाही तर नाही. सिद्धी मिळेपर्यंत वगैरे वगैरे एवढा काही आपल्याजवळ चिकाटी नाही आहे आणि एवढं काही आपण करणार नाही. त्यामुळे आता भगवंतांनी काय सांगितलं की हे जर जमलं तुला, हे जर तू जाणलंस तर मग आणखी जाणण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे त्याचाही विचार करायला पाहिजे असं वाटणं म्हणजे काय, तर ही जी सिद्धी आहे तेच मुळी ब्रह्मज्ञान आहे. ते ब्रह्मज्ञान झालं की अन्य काही जाणण्याची आवश्यकता नाहीच आहे. अन्य काही जाणायला हवं किंवा अन्य काही जाण्याचं शिल्लक राहिलं आहे असं काही नाहीच. भगवत प्राप्ती झाल्यावर आणखीन काय जाणायचं आहे. परंतु इथपर्यंत पोहोचण्याचा प्रश्नच नाहीये. आपण प्रयत्न करणाऱ्यांमध्येच अजून आहोत. त्याच्यामध्ये सुद्धा एखादाच आणि क्वचित कोणीतरी असंच त्यांनी म्हटलेलं आहे की असा एखादाच असतात.
दुसरं कारण आपल्याला असं पण आहे की एखादाच का, तसं पाहायला गेलं तर असं का म्हटलं भगवंतानी की एवढे भगवंताचे प्रिय भक्त, तर द्यायची एक यादी आणि या 35% ह्या 100 गोष्टी दिल्यात, यातल्या 35 जमल्या तरी तू येतं सिद्ध आहे, प्रयत्न करतो असं होईल, असं भगवंतानी म्हणायला खरं तर काही हरकत नव्हती. पण तसं नाही भगवंतानी म्हटलं. त्यांनी म्हटलं की एखादंच का, तर भगवंतानी माणसाला बुद्धी दिली आहे ना, आणि ती जी बुद्धी दिली आहे ती कशासाठी दिली आहे, तर ब्रह्म जाणण्यासाठी दिली आहे ना, ईश्वराला जाणण्यासाठी दिली आहे ना, सर्वांच्या मध्ये असणारं ईश्वर तत्व ओळखण्यासाठी दिले आहे ना. पण माणूस काय करतो, माणूस तिथे ती न वापरता भलत्याच ठिकाणी वापरतो आणि म्हणून ती सगळी गडबड होते. गडबड का होते त्याचं कारण हे आहे की ज्यासाठी बुद्धी दिलेली आहे त्यासाठी न वापरता, मराठीमध्ये एक चांगलं वाक्य आहे, कायद्याचं बोलू नका, काय द्यायचं ते बोला, अशी वृत्ती झालेली आहे. त्यामुळे जो की कोणी कायदा जाणणार आहे, ज्याच्याकडे आपण काही मदतीसाठी याच्यासाठी घेऊन जावं सल्ल्यासाठी, तर त्याला तो त्याचा फक्त स्वार्थ बघणार असं आहे. मग असा स्वार्थीपणा, असा भ्रष्टाचार सगळीकडे बोकाळला असल्यामुळे माणूस आपल्या बुद्धीचा वापर जिथे खरं करायला पाहिजे तिथे न करता भलत्याच ठिकाणी करतोय. जर माणसाने आपल्या बुद्धीचा वापर चांगल्या कामासाठी, विधायक कामासाठी केला असता, तर मग आपल्या लक्षात येईल की म्हणजे आता आपण सामाजिक किंवा राष्ट्रीय किंवा इतिहासाचा विचार नको करूया. सध्या इलेक्शन जवळ आले, त्यामुळे रोजचे रकाने वर्तमानपत्राचे तेच आपण वाचतोय. आपण आपल्या संतांबद्दलच बोलूया. 750 वर्षामध्ये आणखीन ज्ञानेश्वर तयार झाले असते, गेल्या 400 वर्षामध्ये आणखीन समर्थ तयार झाले असते, पुन्हा विवेकानंद तयार झाले असते. पण तसं घडत नाही. गेल्या एवढ्या 750 वर्षाचा हिशोब जर आपण लावायचा म्हटला तर एकच तुकाराम महाराज, एकच ज्ञानेश्वर माऊली, एकच समर्थ, एकच विवेकानंद असे निर्माण झालेले आपल्याला दिसतात. मग हे का? कारण ते हजारोमध्ये एक असा त्याचा अर्थ आहे, म्हणून असं घडलेलं. प्रयत्न करणाऱ्यांची वानवा आहे. समर्थ म्हणतात तसं की प्रयत्नच केले जात नाही. ईश्वर जर सर्व शक्तिमान आहे तर मग आपण त्या शक्तिमान ईश्वराकडे सगळ्याच गोष्टी आहेत, त्याला आपण ओळखलं तर आपली सगळीच कामं होणार आहेत. पण आपण हिंग जिल्ह्यामध्ये जर अडकलो तर तो तरी बिचारा काय करेल. प्रयत्न करायचा आहे ते कशासाठी, तर त्याचं जे काही स्वरूप आहे ते जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी आहे. पण असा हा शक्तिमान जसा आहे, सर्वज्ञही आहे, आणि आम्ही मात्र सर्वज्ञ तो असून सुद्धा आम्ही आमच्या गोष्टी त्याला सांगतो. खरं म्हणजे सांगायची काहीच आवश्यकता नाही, तो सर्वज्ञ आहे ना, त्याला कळतच आहे सगळं. पण असं झालं तर, असं व्हायला हवं आहे, हे माझं लवकर व्हायला हवं आहे, ह्या महिन्यात अमुक गोष्ट व्हायला हवी, कशाला भगवंताशी सगळं हे सांगायचं आहे, तो सर्वज्ञ आहे ना, मग हे सांगायची आवश्यकताच नाही. आणि म्हणून आपण तत्वतः भगवंताला जाणत नाही. आता भगवंत अर्जुनाला म्हणतोय, मला तत्वतः जाणणाऱ्यांसाठी मी हे सगळं सांगतोय. तत्वतः जाणायचं म्हणजे काय, खरं म्हणजे सावध केलंय अर्जुनाला या ठिकाणी भगवंतानी, कारण त्याला युद्ध प्रवृत्त करायचं आहे. त्या अर्जुनाला भगवंतानी बरोबर हे सांगणं होतं का. वरदानंद भारतीने छान उदाहरण दिलंय. ते म्हणाले, मानस सरोवर अफाट पसरलेलं आहे, पण आपण काय करतो, आपण एवढंसं बुडकुलं घेऊन जातो पाणी तिथलं आणायला, मानस सरोवराचं पाणी आणायला. एवढा अथांग सरोवर पसरलेला आहे, बरं तो द्यायला बसलेला आहे, तिथे काही तो म्हणणार नाहीये माझ्यातलं पाणी एवढं का नेलं वगैरे वगैरे. पण आपलं काय, आपण एवढीशी प्लास्टिकची बाटली आहे, एवढंसं बुडकुलंच घेऊन जातो, त्याला तर सरोवर तरी काय करणार. दुसरी पण बाजू आहे की हंडा उचलून आणण्याची क्षमताच नाही आमची, त्यामुळे तेही आम्हाला जमत नाही. अर्जुनाला भगवंत म्हणतोय, तू महाबाहो आहेस, सर्व शक्तिमान तू पण आहेस, तू पराक्रमी आहेस, म्हणून तुला मी हे सगळं सांगणार आहे. तुम्हा आम्हाला नाही सांगणार कारण आपली शक्तीच कमी पडते आहे. आता म्हटलं तसं की एक तर आम्हाला हवाय अशी आमची अपेक्षा पण नाही. भगवंत जर द्यायला बसला आहे तर आपण भगवंताचं स्वरूप जाणून घ्यायला हवं ना, तर आम्ही घेऊनच जातो बुडकुल. बरं समजा अगदी खरंच वाटलं एखाद्याला तर ती ताकदही आमच्याजवळ नाही. अर्जुनाचं तसं नाही आहे. अर्जुन बुद्धिमान आहे, सर्वशक्तिमान आहे, पराक्रमी आहे. त्या भगवंत अर्जुना सांगतोय की माझं स्वरूप जाणून घे, माझ्या ठेवी पूर्णपणानं एकाग्र हो. इतकंच काय, तर तू काय कर, माझ्याच ठिकाणी आसक्त होऊन राहा, अनन्य भावानं माझ्याशी आहे, की मग तुला अन्य काही जाणण्यासारखं राहणारच नाही. आणि मग म्हणून त्याला महाबाहू म्हटलं की तू पराक्रमी आहेस, तू सर्वशक्तिमान आहेस, तुला हे सगळं जमणार आहे. यालाच ज्ञान विज्ञान योगामधलं विज्ञान म्हटलंय.
आपल्याला या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. तर हे जे सगळं तुझा पराक्रम आहे, तुला माझं सम्यक ज्ञान व्हायला हवं आहे असं भगवंत सांगतो, हे आहे विज्ञान. आपण सुद्धा असं होतं की देवळात जातो, आपल्याला आपण जे काही ठरवलेलं असेल देवाजवळ म्हणायचं ते आपण म्हणतो. पण आपण असा कधी बदल केला का की देवाजवळ मागताना माझं अंतःकरण देवा शुद्ध ठेव, माझ्या अंतःकरणामध्ये चांगलेच विचार येऊ दे, कोणाही बद्दल माझ्या मनात वाईट विचार येऊ नको दे, अशी आपण देवाला प्रार्थना करायला सुरुवात करूया. देवाला प्रार्थना करताना काय करायचं तर माझ्या मनात वाईट विचार येऊ देऊ नकोस, अंतःकरण निर्मळ शुद्ध माझं येऊ दे, अशा प्रकारची प्रार्थना करायला सुरुवात करायची. आपण स्वरूपाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न आपला चाललाय ना, मग आपण थोडा बदल करूया. आता आपण असं पाहिलं की आपण काय होतं, आपण आपल्या वैयक्तिक जीवनाच्या ह्या प्रपंचाच्या ज्याच्यात असल्यामुळे त्या भलत्याच मागण्या सर्व शक्तिमान असणाऱ्या भगवंताकडे करतो. आता भगवंत आपल्याला जर त्याचं स्वरूप कळायला हवं असेल तर हा बदल करता येईल की आपण मन त्याला लावायचं आहे, आणि मन जर सतत भगवंताजवळ लावायचं असेल तर त्याच्या चिंतनात माझं मन राहू दे, अन्य दुसरा काही माझ्या मनात विचार येऊ नको दे, अशी मागणी आपल्याला भगवंताजवळ करायला काय हरकत. एकदा काही या सगळ्याचं महत्व आपल्याला पटलं तर मग आपलं अंतःकरण शुद्ध निर्मळ व्हायला वेळ लागणार नाही, वाईट विचार आपल्या मनामध्ये येणार नाही, भगवंताचं अनुसंधान आपल्याला राहील, त्याचेच विचार आपल्या मनामध्ये येतील, आणि मग ती जी काही प्रार्थना आपण करू त्या प्रार्थनेला म्हणजे अगदी लगेच आपल्याला हे सगळं पटलेलं असेल अशातला भाग नाही, त्यावेळी लगेच 100% आपल्या पण सुरुवात होईल, आणि काही टक्केवारी का होईना आपल्या पदरात पडायला लागेल. म्हणून आपण करू. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी साही येल्या, असं माऊली आपल्याला सांगतात. आता याचा अर्थ काय, देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षणभरच आपण उभं राहिलं तरी सुद्धा चारी मुक्ती आपल्याला मिळणार आहे असं म्हटलं. आपण पण देवळात जातो, मग आपल्याला कसं या सगळ्या मुक्ती प्राप्त होत लगेच सांगतात ना भगवान संत आपल्याला की मिळतील. याचं कारण असं आहे की या आपण जातो ना ते आपण दगड मातीच्या मंदिरात जातो, बांधलेल्या मंदिरात असणाऱ्या त्या पत्थराच्या मूर्तीमध्ये आपण देव शोधतो आणि त्याला आपण प्रार्थना करतो. हे जे देवाची द्वारी उभा क्षण भरी आणि तेणे मुक्तीचारी साधी यायला म्हटलंय ना, हा देव अंतःकरणामधला देव आहे. ते जे अंतःकरण आहे हा दरवाजा आहे, हा दरवाजा उघडला की क्षणभरातच त्याचं दर्शन आपल्याला होणार आहे. हा लक्षात घ्यायला पाहिजे आपण विषय. आपल्याला वाटतं देवाची द्वारी उभा क्षण भरी, आपण मंदिरात जायचं, मंदिरामध्ये प्रार्थना करायची, मात्र लगेच देव आपल्याला झालाच प्रसन्न, आणि मग आपल्याला का बरं होत नाही, एवढं जर ते सांगतायत क्षणभरात होईल तर तो हृदयस्थ असणारा आहे, त्या हृदयस्थ त्या दरवाजाशी गेलं आणि खरोखरच द्वारी क्षणभर उभं राहिलं ना तर त्याचं दर्शन आपोआप आपल्याला होणारच आहे. पण या दरवाजाजवळ गेलं तर तेणे मुक्तीचारी साधी येईल. 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलंय की जो कोणी आपल्या जीवनातल्या सुखदुःखांनी प्रभावित होत नाही, ते काही जे होणार असतं ते होणारच आहे. किंवा आपण पाहिलं की सुख दुःख, जय पराजय, शीतोष्ण यांनी कुठल्याच गोष्टी तो प्रभावित होत नाही, अशा माणसाला परमात्मा प्राप्त होतो. ही सगळ्यात मोठी सिद्धी आहे. यशापयश सुख दुःख हे सगळं समानतेनं बघण्याची दृष्टी ज्याला प्राप्त होते त्याला परमात्मा प्राप्त होण्याकडे तसं होतं. सगळ्यात मोठी सिद्धी आहे. म्हणजे उलटा आपण विचार करूया की ज्याला परमात्माची प्राप्ती झाली किंवा परमात्माचं नेमकं काय कळलंय त्याला या सगळ्या गोष्टी परस्पर विरुद्ध असणाऱ्या प्रभावित करत नाही. सुख येऊ दे दुःख येऊ दे, थोड्याफार प्रमाणात जे काही वाटतं ते सुद्धा बाजूला करता आपल्याला आलं पाहिजे. यासाठी काय करायचं, यासाठी कर्मयोग करायचा, नुसतं कर्म नाही करायचा, कर्मयोग करायचा. ईश्वराने मला दिलेलं काम आहे अशा समजुतीनं ते प्रत्येक काम करायचं. आपली आवड निवड त्याच्यात ठेवायची नाही. जे आपण करतो आहे ते त्याने दिलेलं आहे, त्यामुळे जे घडतं आहे तो त्याचा प्रसाद आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं तर आपली परमात्म्याकडे वाटचाल चालू होईल असं म्हणायला हरकत नाही. आता याच्यामुळे काय होईल तर याच्यामुळे मनाची प्रसन्नता कायम राहील. गीतेचा अभ्यास करताना मध्ये मध्ये सारखं असं वाटतं की आपण अर्जुनाला युद्ध करायला प्रवृत्त करणाऱ्या भगवंताच्या आणि अर्जुनाचा संवाद ऐकतोय, पण मध्येच गाडी अशा ठिकाणी येते की तुमच्या आमच्या जीवनाला सुद्धा आपली तर काही आपल्या जीवनातली युद्ध ही अर्जुनाच्या म्हणजे कौरव पांडवांच्या युद्धासाठी नाहीच आहे, तरी देखील आपल्याला त्या सगळ्याच्या सुखदुःखाला फार मोठ्या यांनी तोंड द्यावं लागतं. तर तिथे आपल्याला कळतं की अरे ह्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी त्या दृष्टीनं
तुलनात्मक किंवा अगदीच साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण अडकतो, त्या आपल्याला पार करण्यासाठी अशा काही गोष्टी भगवंत सांगतोय. आणि ही म्हणजे अशा प्रकारच्या यशापयशामध्ये सुखदुःखामध्ये प्रभावित न होणं ही पण एक सिद्धीच प्राप्त झालेली असते. आता शास्त्राबद्दलचे विचार ऐकणं वाचणं हजारामध्ये एखाद्याला जमतं. आपलं होतं ना असं दासबोधाचे जरा ब्रह्म माया देवशोधन देवदर्शन असे समाज सगळे आले की आपण म्हणतो हा अगदी समाज डोक्यावरून गेला बाबा, हे काही कळलं नाही बाबा, तेवढ्यापुरतं कळतं पण पुढे काही कळत नाही बाबा असं आपण म्हणतो. त्यामुळे असं म्हणू की असं अभ्यास करणारे शास्त्राचा अभ्यास करणारे ऐकणारे वाचणारे समजून घेणारे अगदी थोडे असतात. म्हणजे हजारामध्ये एखादाच म्हणूया. बरं समजा हे वाचलं ऐकलं कोणीतरी आपल्याला सांगितलं तर त्या हजारांमधल्या एखाद्यालाच ते कळतं. आधी ऐकणारे वाचणारे कमी, त्याच्यात आणखी समजणारे अजून कमी. बरं समजा समजलं तर त्या समजलेल्यांमध्ये त्या हजारांमधला एखादाच ते प्रत्यक्ष जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतो. बरं समजा अगदी जीवनात उतरवलं तर पुढे असं होतं की प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्याला जो कोणी हे असं जीवनामध्ये उतरवेल आणि प्रामाणिक प्रयत्न करेल तोच फक्त भगवंताला तत्वतः जाणू शकेल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. शास्त्राचा अभ्यास केल्यापासून ते अगदी ह्या भगवंताला खरं त्याचं स्वरूप ओळखणं तत्वतः जाणणं इथपर्यंत करावं लागेल. पण एवढं सगळं सांगितलं की आपण घाबरून मार्ग सोडून जाऊ दे ना, एवढं सगळं काही जमणार नाहीये. आपण गीता वाचतोय ऐकतोय तर आपण असं म्हटलं पाहिजे काळजी करण्याचं कारण नाहीये. सुरुवात झालेली आहे, मार्ग आपल्याला मिळालेला आहे, याच मार्गाने जायचं आहे, या मार्गाने गेलं तर नक्की काम होणार आहे एवढं तर भगवंताने आपल्याला सांगितलंच आहे. प्रत्येक पावलावरती मात्र काही काही अडचणी येतात. सगळ्यात महत्वाची मला असं लागतं, मला असं हवं असतं, मला हे जमतं, अगदी शास्त्रांचा अभ्यास करणं ऐकणं मला यांचंच ऐकायला आवडतं, अशा सगळ्या गोष्टी येतातच. त्यामुळे या सगळ्या पाची गोष्टींनी आपण प्रगती करायचं म्हटलं तरी प्रत्येक वाटेमध्ये आपल्याला काही अडचणी येतील. त्या सगळ्या अडचणींवर आपल्याला मात करता येईल आणि तेव्हा मग आपल्याला भगवंताचं दर्शन होणार आहे. त्यामुळे त्या प्रत्येक पायरीवरती ती अडचण दूर करताना एक पाऊल पुढे जायची एक प्रकारची सिद्धीच प्राप्त होणार आहे की आपली प्रगती होणार आहे. त्या सिद्धीमध्ये सुद्धा न अडकता मार्गक्रमण जो करू शकेल तो कधीतरी भगवंताला तत्वतः जाणणारा होईलच होईल. आता असं भगवंताला जाणायचं म्हणजे भगवंत सर्वव्यापी आहे, सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, कृपाळू आहे, अत्यंत दयाळू आहे हे आपण मान्यच केलंय. आपल्याला कल्पना आहेच. हे सगळं खरं जे काही वर्णन आपण करतोय हे सगळं भगवंताच्या गुणांचं वर्णन आहे. कृपाळू आहे, कनवाळू आहे, दयाळू आहे, खरोखरच आहे. परंतु आपल्याला हे कसं कळतं आपल्याला, आपण कशाच्या आधारे ठरवतो तर आपण भगवंताचे जे अवतार झालेले आपण म्हणूया की देहधारी अवतार म्हणजे कृष्ण आणि रामाच्या अवतारांच्या चरित्रातल्या गोष्टी आपण वाचल्या की आपल्याला हे कळतं. किंवा अन्य सुद्धा दशावतारातल्या सगळ्या मत्स्य कुर्मवराह या सगळ्या गोष्टी आपण वाचल्या तर आपल्याला कळतं की हा संबंध जो जगन्नाथाचा म्हटला तसा हा सगळा रथ होतो हे कळलाय भगवंताने. तर या सगळ्या अवतारांमुळे किंवा या देहाच्या अवतारांमुळे आपण म्हणूया आपल्याला तो थोडासा कळतो, आपण त्याला जाणतो. संपूर्ण जाणणं शक्य नाही पण याच्या सहाय्यानं आपण भगवंताला ओळखू शकतो. आता याच्यात आपल्याला तत्वतः जाणायचं आहे असं म्हटलंय त्यांनी की तत्वतः भगवंताला जाणलं पाहिजे म्हणजे आत्मरूपानं भगवंताला जाणलं पाहिजे. मग अशी जसं म्हटलं की हृदयस्थ तो आहे तर या दरवाजात गेल्यानंतर ताबडतोबच दर्शन होणार आहे तसं आपल्याला जमलं पाहिजे. हे जे जाणणं आहे मी आणि इतर सर्वजण एकच आहोत हे जाणणं, सर्वांच्या हृदयस्थ भगवंत आहे, सगळ्यांच्या इथे ईश्वर आहे असं तत्वतः जाणणं आणि तत्वतः जाणणं म्हणजे तसं कृती पण करणं ही जे काही आहे त्याला ही भगवत प्राप्ती असं म्हटलं पाहिजे. म्हणजे भगवंताचं स्वरूप काय आहे हे एकदा का तत्वतः कळलं तर मग अशी म्हटलं तसं जगातले खरे सगळे संघर्ष सगळा जो काही वाद भांडण सगळा जो काही आहे ते सगळं संपून जाईल. खरं म्हटलं तर एका बाजूने सोपं आहे पण दुसऱ्या बाजूने खूपच अवघड आहे. हजारात एखादाच आहे असं भगवंतांनी सांगितलंय त्यामुळे अवघड किती याची कल्पना आपल्याला आहे. पण भगवंत म्हणतो की अरे जमेल या मार्गाने केलं असं सोपं आहे. आपण एक कल्पना करूया की निसर्गतः आपल्याला मिळालेल्या गोष्टी ज्या असतात
त्या तशीच आपल्याला ही आहे. हृदयस्थ नरदेहामध्ये भगवंत आहेच आणि त्या भगवंताचा शोध घेण्या सगळ्या जीवांमध्ये भगवंत आहे, पण त्या भगवंताचा शोध घेण्याची क्षमता नरदेहातच आहे हे आपल्याला कळलं आहे ना. मग आपल्याला हा मार्ग अवघड वाटायचं खरं म्हणजे काही या कारण नाही असं संतांचं सांगणं आहे. आपण वानगी दाखल असं म्हणूया की आरोग्य ही गोष्ट म्हणजे आपली तब्येत ही गोष्ट म्हटलं तर नैसर्गिक आहे आणि आपल्याला होणारा शरीराला होणारी जी व्याधी आहे किंवा रोग आहे हे रोग अनैसर्गिक आहेत. आपल्या काहीतरी चुकीच्या कर्मामुळे चुकीच्या कृतीमुळे कळत किंवा नकळत दरवेळेस काही कळून आपण चुकीचं वागतो असा काही दावा करायचं कारण नाही आहे किंवा अन्य सगळ्या ज्या भोवतालच्या गोष्टी आहेत त्यामुळे आपली जी काही शारीरिक आरोग्य आपलं बिघडतं म्हणजे ती जी काही विकृती निर्माण होते. नैसर्गिकरित्या आरोग्य चांगलं आहे, सगळ्या शरीराच्या क्रिया सगळं आरोग्य आता चांगलंच राहील अशा रीतीनं माणसाने प्रयत्न करायला हवा खरं म्हणजे. मग असं जर असतं तर माणूस आजारी का पडतो असं एखाद्याने आपल्याला विचारलं तर आपण म्हणतो हे की माझी चूक नाही आहे, एवढी प्रचंड गरमी आली आणि मग डिहायड्रेशन सारखं झालं तर त्याच्यात माझी काही चूक नाही असं आपण लगेच म्हणू. त्यामुळे आपल्या तब्येतीत विकृती येण्यासाठी अनंत गोष्टी आपल्या भोवताली असतात, त्याच्यामुळे हे घडतं. पण नैसर्गिक विचार केला तर असं आहे की हे शरीराचं आरोग्य ही नैसर्गिक चांगली गोष्ट आहे, मिळालेली आहे आपल्याजवळ. जसं पण तसं नसतं आणि मग आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आपल्याला वेगळे प्रयत्न करावे लागतात, नाहीतर मग ते आरोग्य बिघडतं असं आपल्या. पण हे कुणाला शक्य होतं? आपलं आरोग्य चांगलं ठेवावं याचे प्रयत्न करावे लागतात आणि एखाद्यालाच ते आरोग्य चांगलं ठेवायला यश मिळतं. प्रयत्न केलेले असतात पुष्कळी, नाही यशातला भाग नाही, पण तरी देखील जी अनंत कारणं आहेत त्या अनंत कारणाचा परिणाम आपल्या नैसर्गिक आरोग्यावर होतो आणि आपलं आरोग्य बिघडतं. आता आपल्या लक्षात येईल की जर का देताना देवाने आपल्याला चांगलं आरोग्य दिलं असेल, जन्मताच काही त्रुटी उणीव दिली असली तर त्याला काही इलाज नाही, त्याच्यावर आपल्याला उपचार करून ती उणीव दूर करावी लागते. पण जर का जन्मताच आपल्याला आरोग्य चांगलं दिलं असेल तर ते आपल्याला राखलं पाहिजे ना. आणि त्याच्यासाठी जे काही राखणं आहे त्या राखण्यासाठी आपल्याला सावध पण ठेवलं पाहिजे. जे भगवंतांनी आपल्याला आरोग्य दिलेलं आहे ते राखलं गेलं पाहिजे आणि त्या राखण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे, सावधपणाने प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मग ते निसर्गतः मिळालेल्या गोष्टीमध्ये बिघाड होणार नाही. पण तसं घडत नाही. हजारात एखादाच असं असू शकेल. जसं आता परमेश्वराचं स्वरूप जाणणारा हजारात एखादाच, तसं आपल्याला इथे पण कळेल की असंच घडेल की हजारात एखाद्यालाच बिचारायला यश मिळतं, नाहीतर या अन्य सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो आणि आरोग्य नीट राखण्यासाठी आपल्याला विविध प्रकाराने प्रयत्न करावे लागतात. अगदी तसंच आहे इथे. परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात आहे, परंतु हृदयात असणाऱ्या परमेश्वराबद्दलचं आकर्षण वाटलं पाहिजे ना, ते वाटतच नाही. आरोग्य चांगलं सांभाळावं याची चिंताच कुणाला वाटत नाही. परमेश्वर माझ्याजवळच आहे, त्याला ओळखावा याच्याबद्दल मी काही करतच नाही. बिघडलं की मग मी जाणार. आरोग्य बिघडलं की अरे रे हे माझं चुकलं, हे माझं चुकलं. काही गडबड झाली की मग मला परमेश्वर हवा असतो, पण काहीच न करता मला का नाही बरं त्याचा शोध घ्यावा असं वाटतं. निरोगी राहण्यासाठीच मला काही होण्यापूर्वीच मला का नाही बरं त्याच्यासाठी काही करावं असं वाटतं. हा खरा म्हणजे आपल्या सगळ्या या श्लोकावरती विचार करणाऱ्यांनी आपल्याला आपल्यासमोर मांडलेला प्रश्न आहे की परमेश्वराची प्राप्ती व्हावी तर अडचणी आल्यावर कशाला, आधीच का नाही मी माझ्या या मिळालंय ना एवढा घबाड आपल्याला, एवढा छान नरदेह, तर मला काय केलं पाहिजे या नरदेहाकडून हे मी का करत नाही. बरं समजा पुढच्याशीच मागचा शाणा असं पण नाही मी करत की दुसऱ्यांनी केलं नाही म्हणून त्याचं असं झालं. आरोग्याच्या बाबतीत लगेच आपल्याला कळेल. विषय असा घेतला म्हणजे उदाहरण म्हणून घेतलं की आपल्याला लगेच कळेल की दुसऱ्यांनी असं चुकीचं आचरण केल्यामुळे घडलं, मग आपण नाही तसं करता कामा असं आपण करू शकतो. तसं भगवंताला जाणणारा जो कोणी हजारामध्ये एखादा आहे त्यांनी केलंय, मग आपण पण तसं केलं तर आपल्याला कळेल. असं का नाही मी करत असा प्रश्न. त्यामुळे भगवंतांनी बुद्धी दिली आहे, ती बुद्धी आपल्याला भगवंताला जाणण्यासाठी दिलेली आहे. पण माणूस भलतंच काहीतरी करत असतो. जसं असतं ना सरकारी कामकाजामध्ये आपल्याला लगेच कळतं. सरकारचा जो पैसा दिलेला असतो, समजा एखाद्या विकास योजनेला सरकारी मदत मिळालेली आहे आणि ज्याच्यातर्फे ही मदत मिळणार असेल त्या आमच्या समजा मंत्री महोदयांनी आपल्यासाठीच बंगला बांधला त्या पैशातून, तर काय होईल, तिला एकासाठी आणि खर्च भलत्यासाठीच केला. आपला नरदेह दिलाय कशासाठी, भगवंताचं स्वरूप ओळखण्यासाठी. आपण खर्च कशासाठी दिलाय, विषय वासनांसाठी. असं होईल.
खतं बियाणं काय काय गोष्टींमध्ये जे काही भ्रष्टाचार आपण पाहिले तर दिलेले असतात पैसे यासाठी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिलेले पैसे आहेत. ज्याच्या मार्फत दिले असतात त्यांनी भलतंच काहीतरी काम करून जर का ते पैसे स्वतःसाठीच वापरले तर केलाय अमक्यासाठी आणि भलतंच घडलं. अगदी तसंच आहे की परमेश्वराने बुद्धी आपल्याला दिली आहे या कामासाठी. भगवंताचा जे अनन्यपण आहे, भगवंत सांगतोय की तू माझ्याशी अनन्य हो, याच्यासाठी भगवंताने बुद्धी आपल्याला दिलेली आहे. पण आपण भलत्याच कुठल्या तरी आपल्या इच्छा आकांक्षा पुऱ्या करण्यासाठी ती बुद्धी वापरतोय, तर मग कसं चालेल. आणि म्हणून मग ते भलतंच घडत आहे आणि मग आपलं तत्वतः जे काही भगवंताला जाणायचं आहे ते जाणणं होत नाहीये. आपण मगाशी म्हटलं की आपण भगवंताला सर्वज्ञ म्हणतोय, पण तसं म्हटलं तरी तसं मानत नाही. तो जो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, तर मग त्यांनी मला अमुक एक गोष्ट द्यावी वगैरे सांगण्याचं काही आवश्यकताच नाही आहे. त्याला ते सगळं कळत आहे, त्याची ती जबाबदारीच आहे आणि त्यांनी ते सगळं केलंच पाहिजे. सर्वज्ञ असल्यामुळे एकदा आपण त्याला सर्वज्ञ मानलं ना तर आपोआपच या गोष्टी होतील, मागायचं काही काम शिल्लक राहणार नाही. पण मात्र तो काय करेल ही पुढली गोष्ट महत्वाची आहे. आपल्याला तो देणार आहे, त्याची जबाबदारीच आहे, तो सर्वज्ञच आहे, पण तो आपल्या योग्यतेप्रमाणे पात्रतेप्रमाणे देणार आहे हे मात्र नक्कीच आहे. आपण जर भलतंच काहीतरी मागणार असलो तर तो नाही पूर्ण करणार. आपली योग्यता काय आहे, आपली पात्रता काय आहे त्याप्रमाणे हे जे काही आहे ना, हे ह्याला म्हणायचं तत्वता जाणणं. भगवंत सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे आणि आपण मागू ते देणारा नाहीये ही जाणीव होऊन घेणं, याचाच अर्थ असा आहे की आता हळूहळू आपण तत्वता त्याला जाणायला लागलो. भगवंताला तत्वता जाणून आपण त्याची उपासना करायची, भगवंताला तत्वता जाणून आपण त्याची साधना करायची. आपल्याकडे असं ना षोडशोपचारी पूजा आपण करतो, 16 उपचारांनी युक्त अशी पूजा सांगितली जाते. त्यामागचे काही मंत्र पण असतात आणि त्या अगदी मंत्राच्या सहाय्याने ती पूजा आपण करतो. आता भगवंताला ज्यांनी तत्वता जाणून घेऊन पूजा करणं महत्वाचं आहे असं म्हटलंय, तर म्हणजे काय, तर त्याचा अर्थ असा, गुलाबराव महाराजांचं उदाहरण लगेच आपल्याला आठवतं की हे सगळे उपचार असायला हरकत नाही, असायला हवेत, पण त्या उपचारांनी होत असणाऱ्या पूजेमध्ये आपलं मन पूर्णतः लागलेलं आहे का ते तपासायला. आणि ते महत्वाचं आहे. उपचारांसाठी लागणारी साधन सामग्री गोळा करायची, छान करावं, काहीच हरकत नाही. 56 भोग भगवंताला हवे असतात, हरकत नाही. अगदी देवीचा प्रसाद चांदीच्या ताटात ठेवावा आणि निरायला काहीच हरकत नाही. फक्त ते जे की आपण उपासना म्हणून करतोय त्या भगवंताशी अनन्य व्हायचं आहे ना आपल्याला, तर तिथे आपलं मन त्याच्याशी जोडलं गेलेलं आहे का हे आपल्याला तपासायला हवं. म्हणून मी म्हटलं की अंध असणाऱ्या गुलाबराव महाराजांची आठवण होते. गुलाबराव महाराजांना म्हटलं तर माऊलींच्या पाऊलांची पूजा चालली आहे. समाधीच्या ठिकाणी माऊलींच्या पायाचे जे ठसे आहे दगडावरती, त्या पत्थराची पाषाणाची पूजा चाललेली आहे. पण पाषाणाची पूजा चाललेली असून सुद्धा त्या पूजेमध्ये अंध असणारे गुलाबराव महाराज किती व्यग्र आहेत, किती जोडले गेलेले आहेत. माऊलींना तात म्हणतात, ते स्वतः ते जणू की त्यांची ज्ञानेश्वरांची मुलगी समजतात स्वतःला, आणि ते पूजेमध्ये एवढे तल्लीन झालेले आहे की त्यांनी लक्ष्मणराव तुमच्या हातातली अंगठी तातांच्या अंगावर घासते असं त्यांना म्हटलं. आता हे जे काही आहे ना, ही त्या पूजेमध्ये असणारी अनन्यता, ही त्या मग षोडशोपचारी पूजा जरूर करावी. त्या उपचारांसाठी ती सगळी साधन सामग्री असली तर चांगलंच आहे, नसली तरी काही बिघडत नाही. ती अनन्यता आहे ना ती महत्वाची आहे, ती असली पाहिजे. नुसती पूजा करायची, नुसतं आपलं डोकं टेकायचं आहे आणि पूजा करायची असं नाही. ते जे अनन्यपण आहे ते अनन्यपण जमलं पाहिजे. अशी उपासना किंवा अशी पूजा, अशी साधना आपण करतो का, तर आपल्या याच्याशी तुलना केली आपल्याला कळतं. आणि म्हणून हजारात एखादं म्हटलंय ते बरोबरच आहे. तत्वतः जाणणारा हा असा प्रयत्न करणारा म्हणजे एखाद्याच असतो असा जो भगवंताचा हिशोब आहे तो अगदी बरोबर आहे असं आपल्याला कळेल. पण अर्जुन तो एक आहे बरं का, आणि म्हणून अर्जुनाला भगवंत सगळं सांगणार आहे. 7व्या अध्यायाची सुरुवात करताना सांगितलं की तू अनन्य हो, मग पुढे सांगितलं की हजारात एखादाच, आणि त्याला सांगणार आहेत. याचा अर्थ तो आहे हजारोंमधले प्रयत्न करणारा एक, आणि अशा 1000 प्रयत्न करणार मधला एक अर्जुन आहे. म्हणून त्याला मात्र भगवंत ज्ञान विज्ञान सांगणार आहे. आणि मग आता पुढल्या याच्यामध्ये त्यांनी 8 प्रकार सांगितले पुढच्या श्लोकामध्ये. कशी माझी जी म्हणजे भगवंताचं जे प्रकृती आहे
ती पराप्रकृती आणि अपराप्रकृती या 2 गोष्टी आपल्याला या पुढल्या 2 श्लोकांमध्ये पाहिजेत. तर ती जी आहे त्याच्यामध्ये मी कुठे कुठे तुला दिसेन असं आहे. तर आपण थोडासा त्याचा विचार करूया. भूमी रापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टदा असा 4था श्लोक आहे. आणि भगवंतानी मला कुठे कुठे बघायचं तर या 8 प्रकारामध्ये मी विभागला गेलेलो आहे असं सांगितलंय. त्यातली पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश आहेत आणि पुढे मनबुद्धी अहंकार आहे. मनबुद्धी एवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृती रष्टदा अशा 8 प्रकारांनी भिन्न असलेली माझी प्रकृती आहे असं भगवंतांनी 4थ्या श्लोकामध्ये सांगितलं. आता ही जी काही संबंध सृष्टी आहे, आता व्यक्ती आणि समष्टी दोन्हींच्या बाबतीमध्ये आहे. याच्यामध्ये पण सगळ्या 8 गोष्टी आहेत आणि संबंध या विश्वामध्ये सुद्धा 8 गोष्टी आहेत. मूळ घटक 8 आहे. समष्टीला पण मन असतं, व्यष्टीला पण मन असतं आणि अहंकाराच्याच रूपानं कमी अधिक प्रमाणामध्ये ते प्रगट पण होतं. पंचमहाभूत ही सगळी तर तत्वच आहेत, ती सगळीकडे आहेतच आहे. आपल्याला सगळ्याची ओळख दासबोधामध्ये झालेली आहे. पण परत आपल्याला या निमित्तानं या अष्टधा प्रकृतीचा विचार करायचा आहे. पृथ्वी हे तत्व आहे. आता त्याचं जे स्थूल रूप आहे ते म्हणजे जमीन माती, याला आपण स्थूल रूप म्हणा. जल हे तत्व आहे, पण आपण असं म्हणूया की H2O पाणी ज्याला म्हणतो ते त्याचं स्थूल रूप आहे. अग्नी हे तत्व आहे, परंतु आपण जसं स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजवण्यासाठी जे काही अग्नी वापरतो ते त्याचं स्थूल रूप आहे असं म्हणायला हवं. वायू हे तत्व आहे, पण आपण हवा मिळवण्यासाठी पंख्याचा जो वापर करतो, पंखा हे काय त्याचं दृश्य रूप आहे म्हणायचं. आकाश हे तत्व आहे, आपल्याला जे आकाश दिसतं ते आकाश हे त्याचं स्थूल रूप आहे. त्यामुळे स्थूल रूपातल्या गोष्टी आपल्याला पंचमहाभूतांच्या कळतात. पण ही जी 5 सृष्टीची घटक द्रव्य आहे त्या 5 घटक द्रव्यांमध्ये आणखीन 3 आज निदान ओळख तरी करून घेऊया. त्यातला जे मन आहे ते संकल्प विकल्प करणारं मन आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मन चंचल आहे, त्याला एकदा हो एकदा नाही असं करायचं असतं. त्या चंचल मन असणारी 6वी गोष्ट. पण लगेच निश्चयात्मक बुद्धी निर्णय घेणारी आहे. त्यामुळे 7वा प्रकार बुद्धीचा. आणि आपलं मन जे हवं नको पण करतं ते हवं नको पण हा अहंकाराचा 8वा प्रकार. अशा 8 गोष्टींनी हे संबंध सृष्टी आणि व्यष्टी दोन्ही. आता 8वा प्रकार जो आहे त्याच्या आपल्याला कळतं की मला हे लागतं, मला हे चालतं. त्यातली जी निवड करण्याची गोष्ट आहे ना, ती जी निवड ज्या अधिष्ठानावर आपण करतो त्याला अहंकार म्हणायचा. अहम करोति इति. म्हणजे जसं आहे ना की जरा थंडी लागली की आपल्याला पांघरून लागतं, जरा उन्हाळा आला की आपल्याला पांघरून नको असतं. हा निर्णय ज्या अधिष्ठानावर घेतलेला असतो तो त्या व्यक्तीचा असतो. तसं प्रत्येकालाच असतं असं नाही. कितीही उन्हाळा असू दे तरी सुद्धा पातळ काहीतरी पांघरून लागतंच असं म्हणणारी मंडळी असतातच की. त्यामुळे हे व्यक्ती परत भिन्नता असणारी हा अहंकाराची गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला अष्टधा प्रकृती पुढे परा आणि अपरा सगळं शिकताना सविस्तरपणे शिकायचंच आहे. पण आपल्याला कळेल की प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी कोणाला योग्य वाटेल, कोणाला अयोग्य वाटेल, कोणाला हा निर्णय बरोबर वाटेल, कोणाला तो निर्णय बरोबर वाटेल. पण हा अशा प्रकारचा निर्णय व्यक्ती ज्या अधिष्ठानावर घेते तो 8वा प्रकार आहे अहंकार. म्हणजे त्या अहंकाराचा अर्थ लक्षात घ्यायचा. त्यातला मनबुद्धी आणि हा जो अहंकार आहे हे 3 चेतनेचे घटक आहेत. आणि ही पंचमहाभूत अशा 8 गोष्टींमुळे हे सगळं लौकिक शास्त्र सामावलं गेलेलं आहे. अशा या अष्टधा प्रकृतीमध्ये 8 गोष्टी सामावलेल्या आहेत. आपण असं लक्षात घेऊया की सगळी जी भौतिक शास्त्र आहेत ही सगळी भौतिक शास्त्र या पंचमहाभूतांशी निगडीत आहे. ज्याला विज्ञान असं आपण म्हणूया. ईश्वराची शक्ती आहे हे जाणणं. पंचमहाभूत म्हणजे भौतिक शास्त्र ही पंचमहाभूतांशी निगडीत आहे हे जाणणं म्हणजे ज्ञान. आणि हे जे काही निगडीत आहे ह्याला विज्ञान म्हणायचं. ईश्वरी शक्ती आहे. त्यामुळे ज्ञान आणि विज्ञान हा जो आपल्या अध्यायाचं नाव आहे त्या नावाचा अर्थ आपल्याला आज लक्षात येईल. आता जर का असं आहे तर मन म्हटलं की मग वाङ्मय, साहित्य, नाट्य या ज्या सगळ्या गोष्टी होतील त्या मनामध्ये येतील. बुद्धीचा विचार केला तर गणित, तर्कशास्त्र या गोष्टी बुद्धीच्या लेवलला येतील. आणि आत्ता जो आपण अहंकार म्हणतोय त्याच्यामध्ये राजकारण आहे, समाजकारण आहे, अर्थशास्त्र आहे, या सगळ्या गोष्टी येतील. या सगळ्याला मिळून अपरा प्रकृती असं म्हणतात. भगवंताची अपरा प्रकृती म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टी.
पंचमहाभूतांच्या सहाय्याने या सगळ्या विषयांचं ज्ञान आपल्याला होईल म्हणून ही अपरा प्रकृती आहे आणि ही जाणणं म्हणजे विज्ञान आहे. भगवंताने शब्द वापरा इति यम मे म्हणजे ही माझी प्रकृती आहे. भगवंता स्वतःच्या प्रकृती सांगतोय आणि बाकी जी पंचमहाभूत आहेत जमीन पाणी इत्यादी हे सगळं भगवंताचं आहेच आहे. पंचमहाभूत जी आहेत ती भगवंताचीच आहेत. आपण अकारण त्याच्यावर हक्क सांगतो. आता आपल्या लक्षात येईल की हक्क सांगणं किती चुकीचं आहे. सब भूमी गोपाल की असं म्हटलं जातं पण आपण मात्र इंच इंच भूमीसाठी झटतो किंवा कुंपणं घालतो आणि हे आपलं आहे हे दुसऱ्याचं आहे असं म्हणतो. पण ही पंचमहाभूत सगळे ईश्वराचे आहे असा विचार करायचा. आणि हे जे सगळं या तीन गोष्टी म्हणजे अष्टधा प्रकृती आहे यांनी या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. ही माझी परा आणि अपरा प्रकृती. अर्जुना मी तुला समजावून सांगतो. पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला ही परा आणि अपरा प्रकृतीबद्दल अभ्यास करायचा आहे. तो पण पुढल्या गुरुवारी करूया. पण आपण अर्जुनासारखे हजारांमध्ये एक होण्याचा प्रयत्न करूया. जी साधना जी उपासना करतो आहोत ती कशासाठी करतो आहोत हा जर विचार केला तर आपल्या आतापर्यंतच्या साधनेमधला आणि अर्जुन जी काही साधना करतोय त्यातला आपल्याला फरक कळेल. कारण भगवंतांनी अर्जुनाची निवड केली आहे. हजार प्रयत्न करणाऱ्यामध्ये अर्जुन आहे आणि त्याला ही सगळी गोष्ट तो सांगतोय. त्याच्यामुळे आपल्याला पण ऐकायला मिळतोय. भले आपण त्या हजारोंमध्ये एक नसलो तरी देखील आपल्याला ते प्राप्त झालेलं आहे. तर आपण त्याचा अभ्यास करताना आपण विचार करूया की आपण करत असणारी उपासना करत असणारी साधना ही भगवंताला समजून घेण्यासाठी करतोय का आणि ती घेतली तर हृदयस्थ भगवंताचं स्वरूप जाणणं हे काही फार मोठं अवघड आहे अशातला काही भाग नाही. पुढल्या वेळेला या श्लोकाचा अधिक आपण विचार करूया. धन्यवाद.